सांदण आदिवासी लोक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे स्वयंनिर्मित सांदण आदिवासी दिनदर्शिकेची निर्मिती करून आदिवासी बांधवांना सदर दिनदर्शिका मोफत वितरित केली जाते। सांदण आदिवासी लोक चळवळीच्या या उपक्रमाच्या 5व्या वर्षीचे सांदण आदिवासी दिनदर्शिका 2024 चे चिंचवणे येथे भव्य प्रकाशन आणि मोफत वितरण सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार किरण लहामटे, प्रमुख अतिथी अधिव्याख्याता अरुण भांगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे, सहाय्यक परिवहन अधिकारी गणेश डगळे, आदिवासी सेवक सकाराम गांगड, सहाय्यक व्यवस्थापक भैरव कोंदे, कोंडिबा भवारी गुरुजी, वाहतूक नियंत्रण खेमा डगळे, दत्ता निगळे आणि गावच्या सरपंच अलका डगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात उडदावणे येथील आदिवासी कांबण नृत्याने झाली। त्यानंतर आदिवासी महिलांनी भोंडाय अर्थात फुगडी नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाराची वाडी येथील चिमुकल्यांनी आदिवासी वेशभूषा आणि जीवनशैलीवर आधारित गीतं सादर केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश डगळे यांनी केले। यावेळी सांदण आदिवासी लोक चळवळीचे अध्यक्ष अरविंद्र सगभोर यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करत आराध्या साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेकोरेशन चिंचवणे, बुळे लाईट डेकोरेशन आणि भोजन व्यवस्था करणाऱ्या सर्व व्यवस्थापकांचे आभार मानले। सांदण सचिव किरण बांडे यांनी सांदण आदिवासी लोक चळवळीची वाटचाल आणि उद्दिष्टे स्पष्ट केली। यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून आदिवासी संस्कृती मूल्य याबाबतचे महत्त्व आणि त्यांच्या जतनाचे महत्त्व सांगितले। आमदार लहामटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांदण आदिवासी लोक चळवळीच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत जवळीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले। त्यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देत आई-वडिलांच्या कष्टाची आणि संस्कारांची जाणीव ठेवण्याचं आवाहन केलं। भाऊसाहेब वेडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। यानंतर कार्यक्रमस्थळी सर्वांनी भोजन केले। संपूर्ण राज्याला एका शिक्षणाचं धोरण देतात ते आमचे मार्गदर्शक अरुण भांगरे साहेब, राजूर कार्यक्षेत्राचा कार्यभार असलेले एपीआय दातीर साहेब, आपल्या गावचे सुपुत्र सहाय्यक परिवहन अधिकारी गणेश डगळे साहेब, आमचे मामाश्री खेमाजी डगळे साहेब, राजूरचे निगळे साहेब, स्टेट बँक ऑफ इंडियाचे भैरव कोंदे साहेब, आता आदिवासी रत्न म्हणून राज्य शासनाने गुणगौरव केलेले निसर्गवासी ठकाबाबा गांगड, ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं, त्यांचं नाव पुढे चालू ठेवण्याचं कार्य करणारे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सकाराम ठका गांगड आणि मवेशीचे आयुर्वेदाचार्य बाळासाहेब कोंडार, या सर्व मान्यवरांचं मी सहृदयी सांदण आदिवासी लोक चळवळीच्या वतीने या ठिकाणी पुनश्च सहर्ष स्वागत करतो। डॉक्टर साहेब, माझी स्क्रिप्ट गायब झाली। मला ऍक्च्युली जे बोलायचं होतं ते आता माझ्याजवळ काहीच नाहीये। खूप तयारी केली होती, कारण सांदण आदिवासी लोक चळवळीचं हे 5वं वर्ष आहे आणि साहेबांच्या आमदारकीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि योगायोगानं सांदण आदिवासी लोक चळवळीचा रजिस्ट्रेशननी जन्म झाला। खरं तर हा खूप योगायोग आहे आणि 5 जणांच्या टीमनं सुरू केलेली ही चळवळ आज 5000च्या घरात गेलेली आहे। तसंच साहेबांचीही प्रगती चळवळीच्या दिशेनेच व्हावं अशी या निमित्ताने मी ईश्वरचरणी, आपल्या निसर्ग देवतेचरणी प्रार्थना करतो। साहेब, ही कडाची ओळ आहे जे आमच्या वाडवडिलांचे स्मारक आहेत। हे या ठिकाणी होते समोर। लहान असताना काही ते थडगे आहेत, ते काही झोपलेले होते, काही बसलेले होते, काही उभे होते। आमचं बालपण या वाडवडिलांवरती खेळण्यातच गेलं।
अनवाणी पायानी या ठिकाणी चालत असताना कधी त्या मातीने चटकेच जाणवू दिले नाही. माझ्या मामाचं गाव आहे, या ठिकाणी मी लहानचा मोठा झालो. खर तर यामध्ये बऱ्याचशा माझ्या माम्या असतील, मामा असतील, मावश्या असतील, काका असतील, आजी असेल, आजोबा असतील, यांच्या कड्या खांद्यावरती खेळत असताना त्यांच्या संस्कारात मी लहानचा मोठा झालो आणि आज त्यांच्या समोर मला बोलताना खूप भारावून येतंय. खरं तर माझ्या आयुष्याचं चीज झालं हे मी या ठिकाणी मानतो. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणांचं साक्षीदार बनण्याचं कार्य आमचे मित्र प्रकाश दगळे सर यांच्या माध्यमातून झालं. म्हणून मी प्रकाश दगळे सरांना या निमित्ताने खूप खूप धन्यवाद देतो. सांधनच्या या कार्यक्रमासाठी खूप जणांचं मोलाचं सहकार्य असतं. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती आर्थिक बोज नसतो. मंडपसाठी आमचे मित्र गणेश डबले सर आहेत, त्यांनी संपूर्ण मंडप या ठिकाणी उभा करून दिला आहे. त्यानंतर लाईटीची व्यवस्था बुळे सरांनी केली आहे. भोजनाची व्यवस्था सगळे सांधनची जी टीम आहे, जे एक मित्रमंडळ आहे या ठिकाणी कार्य करणारं, त्यांनी आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. खरं तर खूप छान असं या सांधनचं कार्य या ठिकाणी सुरू आहे. डॉक्टर साहेब, गेली 5 वर्ष आम्ही फक्त सांधनविषयी बोलतोय, परंतु आमचा जो मुख्य अतिथी आहे, तालुक्याचे जे प्रथम नागरिक आहेत, ते आदरणीय किरणजी लामटे साहेब, आज खरं तर तुमच्याविषयी थोडंसं बोलावं असं वाटतंय. खरं तर 5 वर्ष कधी निघून चाललेत लक्षातही आलं नाही. ज्याप्रमाणे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा उल्लेख बाडगीची माची असेल किंवा सह्याद्रीचा वाघ असेल या पुस्तकांमध्ये करत असताना ब्रिटिश असं म्हणायचे की ये आदमी है या शैतान है, ये हर जगह दिखता है. ये राघोजी भांगरे कभी सिन्नर में दिखता है, कभी जुन्नर में दिखता है, कभी अकोले में दिखता है. ये शैतान है, ये मिलता ही नहीं. तेच थोडस उलट केलं तर आमच्या आमदार साहेबांच्या हे शरीर आहे, ही व्यक्ती आहे की मशीन आहे असा प्रश्न पडतो. आज राज्याचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे, परंतु साहेब सकाळपासून कार्यक्रमात व्यस्त आहेत. आमच्या चिंचवणीच्या बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं होतं की अधिवेशन चालू आहे, नागपूर काही जवळ आहे का, मग साहेब कसे कार्यक्रमाला येतील. म्हटलं साहेब येणार आणि कुणाच्याही कार्यक्रमाला येणार साहेब, कारण साहेबांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. साहेबांना हे संपूर्ण मतदारसंघ हे म्हणजे आपलं कुटुंब वाटतं आणि कुटुंबासाठी साहेब दिवस रात्र अहोरात्र झटणारे आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोय, कुठल्याही प्रकारचा मान सन्मान नकोय. फक्त माझ्या मतदारसंघातील माझा बांधव सुखानं, समाधानानं, आनंदानं आणि भरभराटीनं कसं राहील याकडे साहेबांचं जाणीवपूर्वक लक्ष असतं. आणि त्याचंच साहेबांनी 2 वेळेस सांधनच्याच कार्यक्रमातून एक इच्छा व्यक्त केली होती की भंडारदरा रिंग रोड आणि हरिश्चंद्रगड रिंग रोड मी माझ्या कार्यकालामध्ये 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये पूर्ण करेल. आणि त्यांचं या दिलेल्या शब्दानुसार काम चालू आहे. पिंपरकण्याचा उड्डाण पूलही खरं तर मंजूर झाला, त्यावेळेस तो आशिया खंडातला 2 नंबरचा पूल होता. आता खरं मला माहित नाही त्याचा नंबर किती आहे, पण आपल्यासाठी नंबर 1च आहे. कारण आज संपूर्ण डांगण पट्टा त्या निमित्ताने आपल्या राजूरशी जोडला गेलेला आहे. आणि त्यासाठी डॉक्टर साहेब आपले सांधन आदिवासी लोक चळवळ आणि संपूर्ण आदिवासी बांधवांच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. तदनंतर या ठिकाणी निगळे साहेब आहेत. खरं तर हीच वेळ आहे जेव्हा एखादी लोक चळवळ एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करते, तेव्हा आलेल्या उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून चळवळीची काहीतरी प्रामाणिक इच्छा असते. आणि ती इच्छा मी या ठिकाणी खरं तर बोलून दाखवतोय की राजूरमध्ये आणि राजूर परिसरामध्ये अकॅडमीची संख्या म्हणजे भरतीपूर्व प्रशिक्षणांची संख्या वाढत आहे, मात्र कुठल्याही प्रकारचं सुसज्ज वाचनालय नाहीये. तर निगळे साहेबांना मी एक विनंती करतो की त्यांनी सांधन आदिवासी लोक चळवळीसाठी एखादा भूखंड ग्रामपंचायतचा उपलब्ध करून द्यावा आणि निश्चितपणे त्या ठिकाणी एक सुसज्ज परिपूर्ण असं वाचनालय बांधण्याचं काम
आपले आमदार डॉक्टर किरणजी लामटे करतील आणि तसा ते शब्दही याच विचारमंचावरून देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। धन्यवाद। जय आदिवासी। धन्यवाद। सर्वांना मानाचा जय आदिवासी। खरं तर सद्वर्षांप्रमाणेच आज आमच्या हातात स्क्रिप्ट आहे त्यांची हरवली, माझी जपून ठेवली। गेले 5-6 वर्ष आम्ही तसेच बोलतो आहोत। डॉक्टर लामटे साहेब यांचं आम्ही कायमच ऋणी यासाठी आहोत की या लोकचळवळीसाठी त्यांनी कायमच आम्हाला सहकार्य केले आहे। आजच्या या विचारमंचावर उपस्थित तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, गेल्या 6-7 वर्षापासून आपण ही सांदण आदिवासी लोकचळवळ महाराष्ट्र राज्यात नव्हे तर राज्याच्या बाहेरही काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून तुमच्या हातात पडलेली सांदण आदिवासी दिनदर्शिका 2024 मित्र, या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा एक मानस असतो। आपल्या पर्यटन स्थळांची माहिती तुम्हाला व्हावी, पेसा कायद्यांचा नियम तुम्हाला माहिती व्हावं, त्याचबरोबर आपल्या आद्य क्रांतिकारकांची माहिती तुम्हाला व्हावी या उद्देशाने, त्याचबरोबर सामाजिक काम करताना आपल्या माणसांमध्ये विचारांची प्रगल्भता वाढावी यासाठी ही लोकचळवळ काम करते आहे। खरं तर या सांदणच्या योगदानात आपल्या सर्वांचं योगदान आहेच, म्हणून हे शक्य आहे। अर्थात आपण सर्वजण त्यात सहभागी आहोत, म्हणून आपण ही भाग घेता यातूनच आपल्या या लोकचळवळीचं महत्त्व दिसून येतं। मला सांगायचं आहे की सांदण आदिवासी लोकचळवळ मागच्याच वर्षी राजूरमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मेळावा आयोजित केला होता। त्याच वेळेस डॉक्टर लामटे साहेब हेही आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते। मी थोडा थांबतो आणि आमच्या सांदण आदिवासी लोकचळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक भवरी गुरुजी यांना मी स्थान बनवण्यास विनंती करतो। तर आपण मागच्या वेळेस डॉक्टर लामटे साहेब आपणच त्या कार्यक्रमाचे उद्घाटक होता आणि दात्रे साहेब की याच सांदण आदिवासी लोकचळवळीनं राज्यातील नामवंत जे व्याख्याते होते म्हणजे सचिन ढवळे साहेब असतील, प्रदीप भोसले सर असतील, यासारखे 5 नामवंत राज्यातले जे तज्ञ होते ते आपण राजूरमध्ये आणले होते आणि राजूरमध्ये आपण पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सोहळा 5 दिवस आपण त्यांच्यासाठी आयोजित केला होता। सकाळी 10 ते 5 या वेळेत एक शिक्षक तिथे शिकवत असायचा आणि अर्थातच त्या यशाची फलनिष्पत्ती म्हणजे ती काही मुलं आज आपल्याच प्रशिक्षणामधून पोलीस झालेले आहेत याचा आम्हाला आनंद आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की दरवर्षी जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करतो। याही वर्षी आपण आपल्या डॉक्टर साहेबांच्या परिसरातच जागतिक आदिवासी दिन साजरा केला गेला। प्रतिमा राघोजी भांगरे यांची प्रतिमा, जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा आपण प्रत्येक शाळेंना भेट दिली। शाळा महाविद्यालय असतील, गरजू विद्यार्थी असतील यांच्यापर्यंत आपण नेहमीच जात असतो। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपले क्रांतिकारक वारू सोनवणे असतील, बिरसा मुंडांपासून राघोजी भांगरेंपर्यंत आणि प्रसिद्ध विचारवंत लेखक वारू सोनवणे पासून डॉक्टर तुकाराम रोंगटेंपर्यंत ही सर्व मंडळी आपल्या ज्ञात आहेत आणि या ज्ञानातूनच आपल्याला पुढे जायचं आहे, हीच आपली प्रेरणास्थान आहे। दुसरी गोष्ट अशी, अतिशय शिरपाच्यात मानाचा तुरा सांदणच्या नावात जो रोवला गेला तो म्हणजे आदिपर्व प्रकाशन। मित्र, आदिवासी साहित्य हे मराठी साहित्यात खूप कमी प्रमाणात आढळतं। आपण सर्वांमध्ये, आपल्या सर्वांमध्ये प्रतिभा आहे, ज्ञानाची गंगा आहे, पण ती गंगा मराठी साहित्यात खूप कमी प्रमाणात आढळते आणि म्हणूनच अगदी आपण आदिपर्व प्रकाशन साहेब या संस्थेने या प्रकाशक म्हणून सांदणने या ठिकाणी हातभार सहकार्य केले आहे। नवी दिल्लीवरून आपण त्यासाठी प्रकाशन ISBN क्रमांक मिळवला आणि अधिकृतरित्या आपल्याही समाजातील जो नामवंत लेखक असेल, उदयोन्मुख कवी असेल, ज्याला इच्छा असेल मी लिहितोय माझं कुठंतरी साहित्य प्रकाशित व्हावं, तर नेहमीच सांदण आदिवासी लोकचळवळीकडून जी आदिपर्व प्रकाशक म्हणून भूमिका आम्ही बजावतोय त्यासाठी आम्ही सज्ज आहोत। निश्चितच आपल्यातच एखादा लेखक वारू सोनवणेंसारखा दर्जेदार होईल, डॉक्टर तुकाराम रोंगटेंसारखा
अतिशय उत्तम आणि संशोधक विचारवंत होईल अशी अपेक्षा आपण या निमित्ताने करतो। त्याचबरोबर आपला धर्म हा निसर्ग धर्म आहे। आपला ब्राह्मणवाद आपण आपल्या रूढी परंपरा विसरत चाललो आहे आणि म्हणून आपण काय केले पाहिजे की आपला धर्म टिकवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे। विदर्भातील ज्येष्ठ प्राध्यापक एका ठिकाणी म्हणतात, त्यांचं नाव आहे प्राध्यापक माधव सरकुंडे। आपल्याच समाजाशी नाळ जोडलेली एक व्यक्ती ज्यावेळेस प्राचीन संस्कृती असेल, तत्वज्ञान असेल, सामाजिक नीती आणि जातींवर ज्यावेळेस आग पाकड करते त्यावेळेस आपला निसर्ग धर्म किती वजू आहे हे ठरतं। चातुर्वर्ण व्यवस्था असेल किंवा जाती जातींचे मधले काही द्वेष समाजात पाहायला मिळतात, त्याच्याही पलीकडे आपण आपलं काम ज्यावेळेस करतो त्यावेळेस खरं म्हटलं तर प्राध्यापक माधव सरकुंडे असतील, प्राध्यापक विनायक तुंगराम असतील, उषा किरण आत्रामजी असतील, यासारखे कवी आपल्याला नेहमीच या निसर्ग धर्माची जाणीव करून देतात। ते एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही उन्हात नांगर हाकलता तरी चटणीला ढुसण्या मारता, भटजी सावलीत बसून देवाचा खिस्सा कापतो तरी तो तुपाशिवाय खात नाही। मला हे सांगा आता तुमच्या देवाला इतकं साधं कसं कळत नाही, मला हे सांगा आता तुमच्या देवाला साधं कसं कळत नाही। अतिशय साधा प्रश्न आहे की आपला देव हा दगडांचा मुळीच नाहीये, आपला देव हा निसर्ग आहे। आपलं जंगल हे आपलं दैवत आहे। निसर्गातले प्राणी पक्षी, आपण पक्ष्यांवर प्रेम करत आहोत आणि याच ठिकाणी आपण एक असं मनात ठरवूया की आपण दगडांच्या देवाची पूजा न करता निसर्गाची पूजा करूया, जल जंगल जमिनीची आपण पूजा करूया। अशा अनेक गोष्टी आपण सांदन आदेशोत्सव नेहमीच करते आहे। समाजाप्रती आदर ऋण व्यक्त करताना या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी खरंच खूप कष्ट घेतले ते आमचे नियोजन प्रमुख सांदन आदिवासी लोकचळवळीचे प्रकाशजी ढगे सर यांचं मी मनोमन आभार व्यक्त करतो। एक जाता एक सांगतो की माणसाच्या डोक्यात विचार असावेत, विकार नव्हेत। ज्या दिवशी तुमच्या डोक्यात विचार असतील त्या दिवशी एक कडी अशी बांधली जाईल की ती सांदनच्या रूपाने बांधली जाईल आणि ज्या दिवशी तुमच्या डोक्यात विकार असतील त्या दिवशी तुम्ही समाजापासून, चळवळीपासून, संघटनेपासून दूर जाल। आणि या ठिकाणी मला सांदन आदिवासी लोकचळवळीचा सचिव या नात्याने बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय आदिवासी, जय बिरसा। धन्यवाद सर। अतिशय मराठीचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गावचे कुलदैवत ग्रामदैवत गवळी बाबा यांच्या चरणी त्रिवार मुजरा। आज या ठिकाणी सांदन चळवळ यांच्या सांदन या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले आपले सर्वांचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किरणजी आमटे, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या ठिकाणी महिला भगिनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हजर राहिल्या आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। माझे मनोगत व्यक्त करताना मी प्रथमतः या सांदन चळवळीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले सर्व त्यांची टीम यांचे खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की ज्याद्वारे आपली संस्कृती, कला, साहित्य या ठिकाणी जतन करून हे पुढील पिढीसाठी तुम्ही समर्पित करीत आहात। या ठिकाणी कामड नृत्य पाहिलं, फुगडी नृत्य पाहिलं। खरं तर या आपल्या आदिवासी बांधवांनी ही त्यांची कला जोपासली, वाढवली आणि ती समाजापुढे ठेवली। त्याचप्रमाणे ते आपल्या कलेचं आणि परंपरेचं जतन करीत आहेत। त्याच प्रकारे सांदन चळवळीच्या माध्यमातून आपली कला, संस्कृती ही जगासमोर येत आहे। सांदन चळवळीची ही दिनदर्शिका पाहिल्यानंतर मागच्या वर्षीच्या याची थीम होती गड किल्ल्यांची माहिती आपल्या तालुक्यात आदिवासी भागातले जे आहेत त्यांची होती। आताही त्याच प्रकारे
सुंदर अशी माहिती याच्यात वर्णन केलेली आहे. आपल्या देवदेवता कुलदैवत त्याचप्रमाणे आत्ताच आदरणीय लामटे साहेबांच्या प्रयत्नातून जो पिंपरकणा पूल उभारला सुरू झाला त्याचंही या ठिकाणी छानसं असं चित्र आहे. त्याच्यात खरं तर ही प्रगतीची लक्षणं आहेत. आपला आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यात राहून काबड कष्ट करून आपली उपजीविका करतो, जल जंगल आणि जमिनीचं रक्षण करतो. त्याच प्रकारे आता अशी परिस्थिती राहिली नाही. आपल्यातले आमदार साहेबांच्या रूपाने आपले सर्वांचे प्रश्न विधिमंडळात मांडणारा एवढा मोठा नेता लाभलाय आपल्याला की या राजकारणात त्यांच्यासारखं योगदान आहे. त्याचप्रमाणे इंजिनियर डॉक्टर आपले सगळे माणसं पुढे जात आहे आणि समाजासाठी योगदान देत आहे. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे. वेळ झालं, मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. आमचे प्रकाश दगडे सर असतील, अरुण भाऊ असतील, या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. शब्द व्यक्त करतील. आज सांदण आदिवासी लोक चळवळ कार्यक्रमाच्या 5व्या वर्षीच्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब, आमचे मार्गदर्शक प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था श्री भांगरे सर, मोटार व परिवहन अधिकारी श्री डगळे सर आणि इतर मंचकावरील उपस्थित मान्यवर, तसेच सांदण लोक चळवळचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित परिसरातील बांधव भगिनींनो, मला 2-3 दिवसापूर्वी डगळे सर आले होते की सांदण लोक आदिवासी लोक चळवळ म्हणून कार्यक्रम आहे, आमदार साहेब येणार आहेत, तुम्ही पण या. त्यापूर्वी मला सांदण आदिवासी लोक चळवळ काय आहे हे माहिती नव्हतं, परंतु चिंचवणे गावचे सुपुत्र आमचे वरिष्ठ प्रशांत डगळे सर IPS यांनी मला काल सायंकाळी फोन करून कळवले की मी ह्या कार्यक्रमाला येणार होतो, परंतु हैदराबाद येथे नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये मी प्रशिक्षणात वेगळा असल्यामुळे मी येणार नाही. दात्रे साहेब तुम्ही आवर्जून हजर राहा, असं मला स्वतः सरांचा फोन आला. त्यावरून मला त्याच वेळी सांदण आदिवासी लोक चळवळ काय आहे याचं महत्त्व कळालं. त्यानंतर आपला अकोले तालुका हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला तालुका आहे, परंतु सर्व कोणीही असतील, वरिष्ठ अधिकारी असतील किंवा गावकरी असतील, आपल्या वेगळ्या कामांमुळे आपल्याला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मिळत असलेला कमी वेळ आणि तो वारसा जपण्यासाठी धडपड असलेले सगोर सर, बांडे सर आणि यांनी उभी केलेली ही लोक चळवळ अतिशय मोलाचं कार्य आहे त्यांचं. त्यामध्ये बघा आपली संस्कृती किती महत्त्वाची आहे हे एकाच गोष्टीतून मला आजच्या या कार्यक्रमात दिसलं की कांबड नृत्य करणारे सगळ्यांचा फिटनेस एवढा जबरदस्त आहे की 1.5 तास जिममध्ये व्यायाम करून देखील एवढा फिटनेस येऊ शकत नाही. अशा बऱ्याच आपल्या सांस्कृतिक जो वारसा आहे त्याचं महत्त्व खूप आहे, तो पुढे नेतीलच असं सगोर सर व बांडे सरांवर विश्वास आहे. बांडे सर आमचे सहकारी आहेत, त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून शिक्षक म्हणून बदली करून येऊन स्वतःहून इच्छेने पातनईसारखं अतिशय दुर्गम शाळा घेऊन तिथं केलेलं कार्य मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि येथील तरुण जर IPS पर्यंत पोहोचतात, डगळे साहेबांसारखे परिवहन अधिकारी होतात, तर त्याच्या मागे कुठेतरी अशा लोक चळवळीचा पाया असतो. या लोक चळवळीसाठी मी बांडे सर, सगोर सरांना शुभेच्छा देतो. तसेच त्यांना ह्या वर्षी, पुढच्या वर्षी मी तर राजूरला असो नसो, ह्या चळवळीसाठी कोणतीही मदत लागली तरी मी करायला, म्हणजे मी जरी बदली होऊन गेलो तरी पूर्वीपासून मी तालुक्याचा आहे, तालुक्यात नोकरी केलेली आहे, तालुक्याशी जुळणार आहे. त्या दृष्टीने मी बांडे सर, सगोर सरांना सांगतो की अशा कार्यासाठी माझी कोणत्याही लेवलची मदत लागली तरी मला आवर्जून फोन करा आणि मला नक्कीच आवडेल मदत करायला.
मी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना नमन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. जय आदिवासी या सांदन आदिवासी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कार्यसम्राट आमदार आणि खरं तर लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब, विचारपीठावरील सर्व मान्यवर, मी नामोल्लेख टाळतो, आदरणीय दात्रे साहेब, दगळे साहेब आणि सर्वच मान्यवर, आणि सोबत या सांदन आदिवासी लोक चळवळीचा सर्व टीम, त्यामध्ये सगोर सर असतील, किरण बांडे सर असतील, भवारी सर असतील आणि सर्वच धडपडणारे कार्यकर्ते, या सर्वांना पुनश्च मानाचा जय आदिवासी. खरं तर इतका स्तुत्य आणि छान कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा जो योग आला त्याबद्दल खरं तर मला अगदी मनापासून आनंद वाटतोय. कारण डॉक्टर साहेब, आम्ही साधारण 20 वर्षापासून जेव्हा नोकरीला शालेय शिक्षण झाल्यानंतर नोकरीला लागलो त्यापासून जेव्हा काही सामाजिक चळवळी तालुक्यामध्ये उभ्या करण्याचा काही छोटाफार प्रयत्न तेव्हाच्या काळामध्ये आम्ही करत होतो, परंतु तेव्हा आम्हाला एवढं यश आलं नाही. त्याच्या मागचं कारण हेच होतं की तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या पाठीमागे नव्हतं. कारण जेव्हा सामाजिक चळवळी केव्हा सक्सेस होतात, जेव्हा समाज, राजकारण या सगळ्या बाबी एकत्रित येऊन त्यांना सपोर्ट करतात. कारण सामाजिक चळवळीशिवाय पर्याय नाही. आणि त्या निमित्तानं इथून मागचा कालावधी जर आपण पाहिला तर तेवढ्या सामाजिक चळवळी तालुक्यामध्ये रुजल्या नाही. कारण आपली आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरा, देवदेवता ह्या एक वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लोक चळवळीमार्फत गेली 5 वर्षापासून असे वेगवेगळे असंख्य कार्यक्रम तालुक्यामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते आयोजित करतात. आपली संस्कृती जर आता तुम्ही ती दिनदर्शिका तुम्ही वाचली असेल तर त्याच्यातले काही शब्द प्रयोग असतील. मी तेच आमदार साहेबांशी बोलत होतो, मार्गशीर्ष महिन्याला सटी मार्गशीर्ष काय असा वेगळा शब्द किंवा पौष, पूस असे हे शब्द माझ्या माता बहिणींना माहीत आहेत आणि आमच्यासारखे थोडेसे कुठेतरी शिकले आणि ह्या संस्कृतीपासून, या भाषेपासून थोडंसं दूर जायला लागले. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज वेगवेगळी अतिक्रमणं आपल्या संस्कृतीवर होत आहेत. धनगर बांधवांचं आंदोलन असेल, इतर वेगवेगळे समाज बांधव की ते आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. याच्या मागचं कारण हेच आहे की आपली जी शक्ती ती कुठेतरी कमी पडते आणि आपलं जी संस्कृती, आपण ती एवढी भव्य दिव्य संस्कृती असताना मला म्हणजे लहानपणापासून आठवतंय की आपापल्या ज्या परंपरा होत्या, मग त्या होळीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असतील किंवा वेगवेगळ्या यात्रा, मी आता या चिंचवणे गावामध्ये जी वेगवेगळी म्हणजे यात्रा असायची, त्या यात्रेचं वैशिष्ट्य असायचं, गोटी उचलण्याचा कार्यक्रम असायचा आणि एक असे वेगळं वातावरण, सांस्कृतिक वातावरण तेव्हा शालेय जीवनामध्ये ते अनुभवलं. आमच्या साकीरवाडी गावामध्ये बिरोबाची यात्रा असेल किंवा वेगवेगळ्या या यात्रा असतील, समाज जीवन असेल, होळीच्या निमित्तानं जे आम्ही ते मागायला जायचो, ते खरं तर शब्द पण आता काही विस्मरणात चाललेत. तर ह्या आपल्या दृष्टीने आपलं अपयश आहे आणि तुमच्या आमच्या शिकलेल्यांचं हे अपयश आहे. ह्या माता बहिणींना किंवा ह्या जुन्या जे जाणते लोक आहेत यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. आपल्यामुळे ह्या सगळ्या बाबी आपण दूर होत चाललोय. थोडं तर शिकलो आणि इतरांच्या गोष्टी अनुकरायला लागलो आणि इथून ही धोक्याची आपल्यासाठी घंटा आहे. आणि म्हणूनच आता खऱ्या अर्थाने ही सामाजिक चळवळी डॉक्टर साहेब तुमच्यासारखे नेतृत्वामुळे आता पुनश्च त्या नावारूपाला येत आहेत आणि आता गावोगावात असे आमचे कार्यकर्ते, तरुण शिकलेले मुलं ही अशी चळवळ हातामध्ये घेत आहेत. या ठिकाणी कांबळ नृत्य असेल, भोंडाई नृत्य असेल आणि माझ्या चिंचवणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी ती आदिवासी संस्कृती आपल्या समोर मांडली. खरं तर त्यांचा अगदी मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि त्यामध्ये मग त्या शाळेचे शिक्षक स्टाफ असतील, दगडे सर असतील, कैलास पिचड सर असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अशी या विचारपीठाच्या माध्यमातून माझी एक शिक्षणात काम करणारे एक घटक म्हणून माझी विनंती राहील की यापुढे
आताही होत आहेत, परंतु माझ्या सर्व शिक्षक बांधवांनी, आपल्या आदिवासी पट्ट्यातील सर्व शिक्षक बांधवांनी प्रत्येक शाळेमध्ये जाणीवपूर्वक हे आदिवासी दिन असतील, आदिवासी परंपरा असतील, आदिवासी संस्कृती असेल, ती जतनाचे कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांपुढे मांडावेत. जे तुम्ही करताय, परंतु त्याचं प्रमाण अधिक असावं. म्हणजे त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आदिवासी दिन असेल, वेगवेगळे हे कार्यक्रम आपल्याला त्या निमित्ताने शाळेमध्ये साजरे करता येतील. आणि गावातील तरुण बांधवांना खरं तर माझं आव्हान राहील की आपण जाणीवपूर्वक आता अशा चळवळींमध्ये सहभाग घ्यावा. ही इतक्या सुंदर पद्धतीचं नियोजन या सर्व टीमनं केलं, यामध्ये खरंच माझ्या गावातील तरुण मित्रांचं आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते किंचितही कमी नाही. कारण आपल्याकडे पैशाची कमतरता आहे, आपल्याकडे सगळ्याच बाबींची कमतरता आहे. जर मराठा बांधवांचे आपण मोर्चे पाहिले तर लाखो करोडोचे मोर्चे होतात आणि त्यांची यंत्रणा आपण पाहिली तर खूप मोठी यंत्रणा आहे. त्याच्या मागे सगळं त्यांच्या पॉवर आहे. तसं आपल्याकडे तेवढा पॉवर नाहीये. पण आपण सर्वांनी असं जर एकत्रित एक दिलानं येऊन आपल्या संस्कृती जतनाचं काम, आपल्या परंपरे जतनाचं काम जर आपण केलं, मग ती बोलीभाषा असेल, आपले सण उत्सव असतील, आपला निसर्ग देवता असतील किंवा निसर्गातल्या ज्या वेगवेगळ्या परंपरा असतील, त्या सर्व आम्हीच जतन करू शकतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दिनदर्शिकेचं वितरण हा एक छोटासा भाग आहे, परंतु त्या सगळ्या म्हणजे इथे कार्यक्रमात उपस्थितांना सर्वांना ती मोफत वितरण केलेली आहे. ती मोफत वितरण म्हणजे आपण एवढं 30-40 रुपयाचं कॅलेंडर विकत आणतो, काल निर्णय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तिथी बघतो, वार बघतो, त्यामध्ये त्यानुसार आपण काहीतरी वेगवेगळे काय उपवास तापास या सगळ्या बाबी करत असतो. आता त्या ठराविक, आता इथे आपण काही इतर बाबी बोलणार नाही, परंतु या दिनदर्शिकेमधून आपल्या ज्या परंपरा आहेत, ज्या माझ्या पूर्वजांच्या परंपरा आहेत, माझ्या माता भगिनींच्या परंपरा आहेत, त्या या दिनदर्शिकेमधून आपल्याला दिसून येतील. नक्कीच आपण सर्वांनी ती दिनदर्शिका अभिमानाने घरामध्ये लावावी, तिच्यावर चिंतन करावं, विचार करावा आणि अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. आदरणीय डॉक्टर साहेब, तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आपण या अशा म्हणजे खरं तर सगबोर सरांनी त्यांचं वर्णन केलं की माणूस आहे की मशीन आहे. म्हणजे आज इथे तर उद्या तिथे, आणि छोटा असो कार्यक्रम की मोठा कार्यक्रम असो, याच आदिपर्व प्रकाशनामार्फत आपण रतन अमृतेश्वराच्या मंदिरात एक छोटासा कार्यक्रम म्हणजे 10 ते 15 जणांचा कार्यक्रम होता आणि सगबोर सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या ठिकाणीही आमदार साहेब आले. म्हणजे त्यांना असं काही नाही की मला फार मोठा मॉब पाहिजे, फार मोठी माझ्याकडं यंत्रणा पाहिजे असं, आणि खरं तर हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच आमदार साहेब तुमचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. नक्कीच आपण या निमित्तानं आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाला आणि या सर्व टीमनं आमचं जे आदरातिथ्य केलं, सत्कार केला, त्याबद्दल या सांदन आदिवासी लोक चळवळीच्या टीमचं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय आदिवासी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकूर, सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून आज 10 डिसेंबर मानवी हक्क दिन आणि ह्या दिवशी सांदन लोक चळवळीच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा संपन्न होता. या प्रकाशन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय अरुणजी भांगरे साहेब, त्याचबरोबर पोलीस अधिकारी प्रवीणजी दात्रे साहेब, परिवहन अधिकारी आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय गणेशजी दगडे साहेब, ज्यांना नुकताच महाराष्ट्राचा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान झाला, ते सकारामजी गांगड, त्याचबरोबर भैरव कोंदे साहेब, बाळू महाराज कोंडार,
या गावच्या प्रथम नागरिक अलकाताई डगळे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आमचे मित्र ॲडव्होकेट दत्तात्रयजी निगडे, लोक मुंबई असेल किंवा बाकीच्या ठिकाणाहून लोक, नोकरदार लोकांची विशेष मागणी ह्या दिनदर्शिकेला, आणि ही दिनदर्शिका ज्यांच्यामुळं होती आहे, जे याचे सभासद आहेत, ज्यांच्यामुळे आज हा प्रकाशन सोहळा होतो, एकदा त्यांच्यासाठी टाळा. कारण ही मंडळी कार्यक्रमाचं आयोजन करते. नुसतंच सांदन लोक चळवळ दिनदर्शिका करून थांबते का, तर वर्षभरामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा जे तरुण आहेत त्यांच्यासाठी विविध ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्या गावचे सुपुत्र IAS अधिकारी त्यांच्या माध्यमातून एक, डगळे साहेब त्यांच्या माध्यमातून एक राजूरला 3 दिवसीय कार्यशाळा झाली. बाकीच्याही जे कार्यक्रम आहेत गावोगावामध्ये जाऊन हे शाळांना भेटी देणं, शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी दप्तर साहित्य देणं, अशी विविध उपक्रम यांच्याकडनं चालतात. एवढंच नाही तर संगमनेरमध्ये तुम्हाला कोणाला जर आणीबाणी आली तर ही मंडळी धावून येते. हे सगळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आपल्यातली बरीच माणसं अशी आहेत ती एकदा मोठी झाली का गावाकडे फिरकून पाहत नाही. तुम्ही करोनाच्या काळामध्ये आता सगळं आपण विसरलोय, पण 2020ला करोना आला आणि 2021ला तुम्ही असं पाहिलं असेल का ज्यांनी कधी गावाचं तोंड पाहिलं नाही ते गावाकडे यायला लागले, ज्यांनी कधी आपल्याला जवळ येत नव्हते ते आपले नातेवाईक सांगायला लागले. अशी सगळी परिस्थिती त्या करोनाच्या काळामध्ये तयार झाली. त्याच्या आधी मात्र ही थाटामाटामध्ये शहरातली मंडळी दौड डामात यायची, गावात आली तर कुणाशी बोलत नव्हती, पण करोनानं माणुसकी काळेत दाखवली. त्याच्यानंतरचा काळ आता कुठेतरी करोनातून बाहेर पडतो, वेगवेगळे समारंभ होत आहे. मला वाटतं यांनी सांदन व्हॅलीनं सामरमध्ये समारंभ घेतला, खडकीमध्ये समारंभ घेतला, आज तुमच्या चिंचवण्यामध्ये समारंभ होतोय आणि त्यांचा हेतू खूप चांगला आहे. खरं तर राजूर ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की त्यांची मागणी जागा द्या, तर खरोखर त्यांना जागा द्या. त्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र देण्याचा मी नक्की निधी देईल. पण त्याबरोबर आज राजूरमध्ये आपल्याकडे स्पर्धा परीक्षा केंद्र नाहीये का? प्रकल्प कार्यालयामध्ये सुसज्ज बिल्डिंग आहे आपल्याकडे, पण तिथे किती जण जातात हे पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. आज माझ्या माता बहिणी खूप मोठ्या संख्येमध्ये. खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की कष्ट तुम्ही खूप करता. आता भात कापणी केली, पिकं काढली, सगळं झालं, परंतु आपल्या मुलांवर संस्कार करायचे विसरू नका. आणि मुलांनी लक्षात ठेवा, बरेच तरुण मागे उभे आहेत. आपण आपल्या आई बाबा कष्ट करतायत, आपल्याला कॉलेजला पाठवताय, आपल्याला पाहिजे ते पुरवण्याचं काम करतायत, मग त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. यासाठी तुम्ही आयुष्यभर निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं आज तरुण पिढी थोडीशी निर्व्यसनी होण्याकडे झुकते आहे. मधला जो राजकारणाचा ट्रेंड होता खाण्याची तो बदललाय. धागा संस्कृती आमच्या काळात बंद झाली, त्यामुळं तरुणांपुढे एक आदर्श निर्माण झालाय. आज तुमच्या गावाकडे येताना तुम्ही बोललं नाही किंवा गावकऱ्यांना बोलण्याची संधी दिली नाही, नाही तर तुम्ही म्हटल्याचं साहेब रस्ता कधी होणार, हा तुमचा प्रस्ताव येणं खूप मागणी. तुम्हाला एवढं सांगतो का ह्या 3-4 महिन्यामध्ये 6 कोटीचा निधी पडलेला आहे रुंदीकरणासह. कसा तुम्ही हरिश्चंद्र जातानाचा जो रस्ता रुंद केलाय तसाच रुंदीकरणासह रस्ता तुमच्या गावापर्यंत होईल आणि तिथं 4.5 मीटरचा रस्ता गावातून तुमच्या खाली रस्ता निघून जाईल. म्हणजे रस्त्याचं काम होणार आहे. बाकी तुमच्या ह्या चौकाचं सुशोभीकरणाचं काम करायचंय. भविष्यात माझा ऍक्सिडेंट झाला होता तो पिंपळीच्या घाटाचा रस्ता तो पण करायचा आहे. मध्ये आपण तलावाची दुरुस्ती केली, बाकीची कामं सगळी येतील, पण माझ्या ज्या माफक अपेक्षा आहेत त्या तुमच्याकडनं पूर्ण अपेक्षा आहेत. तुमच्या गावामध्ये दुकानामध्ये गुटखा विक्री झाली नाही पाहिजे. गावकऱ्याने मला ठराव करून द्यायचा आहे की आमच्या गावामध्ये कुठेही गुटखा विक्री होत नाही. तरुणांनी खाल्लं नाही तर उलट आनंद वाटेल मला, म्हणजे गुटखा विक्रीचा प्रश्नच राहणार. त्याचबरोबर कुठेही अवैध दारू विक्री होत नाही. हा तुमच्या गावानं ठराव द्या. तुमच्या हद्दीत होत नाही, उलट आमच्या राजूरकडे सुळसुळाट आहे. आलं का लक्षात? त्या चास गावाने एक ठराव घेतला. काय ठराव घेतला की चासगावनं ठराव घेतला की जर आमच्या गावात कोणी अवैध दारू विक्री केली, गुटखा विक्री केली तर त्या गावामध्ये
त्याचं रेशन बंद केलं जाईल, त्याचं वीज कनेक्शन बंद केलं जाईल. मला वाटतं राजूरमध्ये तुम्ही जर असा ठराव घेतला तर बरं राहील. म्हणजे या सुधारणा व्हायला आमच्या पोलीस डिपार्टमेंटलाही थोडं सहकार्य होईल. अशा चांगल्या बाबीकडे आपण वळालं पाहिजे. कारण महाराज इथं बसले, बाळासाहेब महाराज आयुर्वेदाचार्य. पहिलं हे म्हणजे कलियुग आहे. महाराज लोक सांगायचे पहिले माणसाला 150-200 वर्षाचं आयुष्य होतं आणि आता कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. पण मी असं पाहिलं का 30-40 वर्षाच्या पोराला कॅन्सर होतो, 30-35-40 मध्ये हार्ट अटॅक येतो. आज आयुर्मान पाहिलं तर 50-55-60 माणसं आपल्यातून निघून जायला लागले. मग यांचं आयुष्य जर 100 वर्ष वाढायला पाहिजे असं जर तुमची इच्छा असेल तर काय केलं पाहिजे? तर समाज निर्वेसनी झाला पाहिजे, त्याला चांगलं अन्न भेटलं पाहिजे, त्याला जे काही अन्न वस्त्र निवाराच्या गरजा भेटल्या पाहिजे. पण त्यानं दिलेलं हे परत शरीर कोण म्हणत असेल देवानं दिलंय तर बिलकुल देवानं दिलं, हे आई वडिलांची देणगी आहे. बरोबर ना? आई वडील आहे म्हणून आपण आहे आणि म्हणून या शरीराला निसर्गाने एवढं मोठं केलं, आई वडिलांनी मोठं केलंय. तर तुम्ही त्या शरीराची काळजी घ्या. त्यासाठी बाकी दुसरं कोणी तुमच्या मदतीला येणार नाही. स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यायची आहे. इथं खरं तर तुमच्या चिंचवणे गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की इथं वेगवेगळे खूप मोठे अधिकारी आहेत, नोकरदार आहेत, गावाला एक चांगली परंपरा आहे. गोटी विचारणारे तर 100-150 पोरं आहेत इथं. म्हणजे ताकद असणारी, युक्ती असणारी, शक्ती असणारं हे गाव. त्या गावाची ताकद जर गावाच्या उद्धारासाठी वापरली तर गावाचं कल्याण होईल. मला वाटतं राजकारण हे सोडून द्या. निवडणुका आला का तेवढ्या पुरत्या निवडणुका लढवायच्या, त्याच्यानंतर विसरून जायचं. कुणी आपल्याला मतं दिली, कुणी नाही दिली, हा प्रश्न सोडून द्यायचा. गावाच्या विकासासाठी काम करा आणि कटिबद्ध होऊन तुम्ही ते सगळेजण काम करा. खरं तर मला बरेच जण म्हणतायत, आज मी दिवसभरामध्ये मला वाटतं हा 8वा-9वा कार्यक्रम असेल. आता इथून मला सातेवाडीचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर संगमनेरचा कार्यक्रम 11 वाजता मी समृद्धीला बसणार आणि सकाळी जाऊन अधिवेशनाला हजर होणार. माझा अधिवेशनाचा दिवस चालू होणार. काल मी आळंदीत होतो, रात्री 11:30ला ज्ञानोबा माऊलीचं दर्शन घेतलं. रात्रीचं दिल्लीला भेटून 4 वाजता, त्याच्या आदल्या दिवशी 4 वाजता 2-3 तासाची झोपही मला पुरेशी होते. हे का होतं तर माझा समाज, जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना लिहित होते तर त्यांच्या पुढं हा समाज होता की माझा हा समाज रंजलेला गांजलेला आहे. त्या समाजाला मला न्याय द्यायचा आहे. जे दिल्लीत वंचित, जे आदिवासी आहेत, जी मागास आहेत, त्या लोकांना प्रवाहात आणायचा आहे. आणि मग रात्रंदिवस बाबासाहेब घटना लिहित होते आणि मग बाबासाहेबांचा, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आपण पुढे जाताना मला येतं किंचितही मला विचारा की मी आलो आणि प्रत्येक एखाद्या माणसाला वेळ दिला नाही असं माझ्या याच्यात आलेल्या रात्रीचं. आणि चांगली गोष्ट काय की माझी पत्नी पण मला साथ देते. किती उशिरा लोक आली त्यांना भेटायला किंवा दिवसभर आता मी गेलो तुमच्या सगळ्यांना सांगतो की सोमवारी माझा जनता दरबार असतो. तुमचे घरचे प्रश्न असू द्या, पोरग सांभाळत नाही, नळाला पाणी येत नाही, रेशन भेटत नाही, एखाद्या मंत्रालयातला प्रश्न असू द्या, हे सगळे प्रश्न घेऊन तुम्ही मला भेटू शकता आणि हे प्रश्न सोडून घेऊ शकता. जी बाबासाहेबांना निकोप लोकशाही पाहिजे होती ते आणण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. मी पूर्णपणे तुम्हाला वेळ देतोय. फक्त माझ्यासाठी एक करा, मत द्या नाही तर नका नाही, पण मुलांवरती संस्कार करायला विसरू नका. या निमित्ताने माफक तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो. मुलींना शिकू द्या, मुलांना शिकू द्या. कमी वयामध्ये लग्न करू देऊ नका. आणि ज्या मुलं बसलायत त्यांनी हे लक्षात ठेवा, कधीच आपल्या गुरुला म्हणजे गुरुजीला, आपल्या गावाला आणि आपल्या आई वडिलांना खाली पाहण्याची वेळ आली नाही पाहिजे. नाहीतर शिकले, सवरले आणि घराबाहेर पडून गेले हा धंदा खोटा. त्या बापाला तर तोंड दाखवणं मुश्किल होत आहे. या जबाबदारीने तुम्ही सगळेजण वागाल. आज सांडून तळून एवढा चांगला कार्यक्रम घेतला तर तुमची उंची अशीच वाढत जावं, त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. त्या मागचा जो आज तुम्ही पाहिलं असेल तर आम्ही थोडा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलाय. तुमच्या सगळ्यांचे नंबर दिलेले आहेत की कांबळा नृत्य कुठले कांबळा नृत्य आहे, मोडला नृत्य कुठलं आहे. जर मागणी आली तर त्यांना तिथून व्यावसायिक दृष्ट्या जाता यावं. आणि मला वाटतं कोणाचे कार्यक्रम असले तर आमच्या बांधवांना 2 आणि 5 हजारात आणू नका, त्यांना थोडी भरभरून सुपारी द्या. कष्टाला डीजेला लय पैसे घालवण्यापेक्षा आमच्या लोकांना थोडं तुम्ही तुमच्या कार्यक्रमांना आणा. यांचं आपलं जे जवळचं नातं आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पर्यटन आहे, पर्यटनाचे पण स्पॉट दिलेले आहेत. तिथं तुम्ही कुठं राहू शकाल, कुठं काय कराल, कोणते अकोले तालुक्यात निसर्गाची हे आहे. म्हणजे ह्या वर्षीची आमची थीम होती की रस्ते चांगले होत आहेत. तुम्हाला त्या बजेटला डिसेंबरच्या मी 535 कोटी रुपयाचा निधी आणला.
त्याच्या आधी जवळजवळ 200-250 कोटीचा निधी आणला. म्हणजे आपण जवळजवळ 4 वर्षामध्ये 4-4.25 वर्षामध्ये 1200-1300 कोटीचा निधी आणला. हा निधी आणलाय तर रस्ते चांगले झाले पाहिजे, शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट, त्या सगळ्या मूलभूत सुविधा जनतेला भेटल्या पाहिजे. लोकांची जी कंबरडे मोडली ती मोडली नाही पाहिजे. माझ्या माय माऊलीला जे लहान मुलं पाणी वाहावं लागतं तर तिच्या नळाला पाणी आलं पाहिजे. पोरांना चांगली शाळा भेटली पाहिजे, शाळा डिजिटल झाली पाहिजे. परिपूर्ण शाळा आणि परिपूर्ण शिक्षण देण्याचं काम आम्ही करतोय. परिपूर्ण गाव बनवण्याचं काम करतोय. फक्त गावानं एकोप्यानं नांदा. अशीच तुमची सूट आज जशी बसलात तशी कायम ठेवा. अरे आयुष्य किती आहे माहित नाही. एक दिवस आहे, आजचा आहे, उद्याचा दिवस आहे की नाही. भावाबरोबर भांडणं करू नका. सगळ्यांशी प्रेमानं वागा, एकमेकाशी आनंदानं वागा आणि हे जीवन आहे की आनंदानं घालवा. नाहीतर लोक बऱ्याच ठिकाणी असा प्रश्न होतो, एखाद्या गावाला वैताग देत असत तो म्हणून कधी जाईल अशी त्याची वाट पाहते. तर ही परिस्थिती तयार नाही झाली पाहिजे. म्हणून आपलं आयुष्यभर म्हटलं पाहिजे की असा माणूस नव्हता, साधा भोळा माणूस, पण गावाशी सगळ्याशी चांगला राहायचा, भावाशी चांगला राहायचा, कुणाला कधी त्रास दिला नाही. आणि हे सगळं पूर्वी जे चालले तुमचे सत्य वित्ते सगळं वर्षभरात कार्यक्रम किंवा चांदणचा कार्यक्रम, तर चांगला समाज निर्माण व्हावा यासाठी ह्या हेतून हे सगळं काम होतंय. आपण चांदण चळवळीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जतन करण्याचं काम करताय. कारण जर आदिवासींची संस्कृती जपली नाही तर चिमुकल्यांनी खूप सुंदर नृत्य केलं. खरं तर प्रकाश दगडे सर तुम्ही एवढं चांगलं नृत्य बसवलंय तर तुमच्यासाठी पण टाळ्या वाजवा. कारण आमचे तर आहेतच हे डोंगला नृत्य किंवा कांबळा नृत्य, पण मुलांनी पण सुंदर असं म्हणजे त्यांचं एक्सप्रेशन अगदी मस्त. उद्याचा भारत कसा राहील किंवा उद्याचा आदिवासी कसा राहील हे यातून मला सगळं दिसतंय. परत एकदा आयोजकांनी हा कार्यक्रम घेतला, गावाने एवढा चांगला प्रतिसाद दिला. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण जय भारत जय आदिवासी. भव्य प्रकाशन सोहळा आदिवासी दिनदर्शिका, चांदण आदिवासी दिनदर्शिका याचं प्रकाशन माननीय आपल्या तालुक्याचे आमदार, लोकप्रिय, कार्यसम्राट आणि वेगवान असे हे आमदार आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं मी चिंचवणे ग्रामस्थ आणि चांदण आदिवासी चळवळ यांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आपल्या राजूरचे API दातीर साहेब यांचं पण मी आदिवासी संघटनेच्या वतीनं आभार मानतो. तसेच आपल्या संगमनेर डाएटचे प्राचार्य माननीय श्री भांगरे साहेब यांचं पण मी आदिवासी लोकचळवळ यांच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे कोंडे साहेब आणि निगळे साहेब यांचं पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे श्यामा डगळे साहेब, गणेश डगळे साहेब, भवानी गुरुजी, सकाराम गांगड या सर्वांचं मी लोक चळवळ आदिवासी यांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे चुकून कोणी राहिला असेल त्या सर्वांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी गावातील सर्व चिंचवणे ग्रामस्थ आणि तरुण मंडळ यांनी जे सहकार्य केलं या सर्वांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आराध्या मंडप अँड साऊंड सिस्टीम यांचं पण मी चांदण आदिवासी लोकचळवळ यांच्या वतीनं आभार मानतो. बुळे लाईट डेकोरेशन यांचं पण मी आभार मानतो. भोजन व्यवस्था करणारे प्रकाश डगळे यांचं पण मी चांदण आदिवासी चळवळ यांच्या वतीनं आभार मानतो. वाहतूक व्यवस्था करणारे विक्रम भांगरे यांचं पण मी आभार मानतो. फ्लेक्स करणारे सोपान निर्मळ यांचं पण मी आभार मानतो. कॅलेंडर प्रिंट करणारे सुनील भावरे सर यांचं पण मी आभार मानतो. तसेच आपल्याला मीडिया आणि पत्रकार हांगेकर साहेब यांचं पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय उत्कृष्ट असे कांबळा नृत्य आणि भोंडा नृत्य करणारे टीम यांचं पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यवाडी शाळेतील बालकलाकार बालचमू यांचं पण मी आभार मानतो. तसेच आलेल्या या कार्यक्रमासाठी आलेले सर्व बांधव, आदिवासी बांधव, बंधू आणि भगिनी यांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे, कुणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही.
भवानी गुरुजींनी आत्ताच सांदन आदिवासी चळवळ यांच्यासाठी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. मी पुन्हा एकदा गुरुजींचा आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. त्यानंतर भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपात त्या ओटावर येतात, त्यातून साकारल्या जातात खऱ्या भावना. अतिथी देवभाऊ म्हणून फक्त पुष्पगुच्छाचं स्वागत पुरेसे ठरणार नसल्याने शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारवाडी येथील विद्यार्थी. हे आपल्या आदिवासी गीतानं मान्यवरांचं या ठिकाणी ते स्वागत करणार आहेत. तयार आहे त्यांनी. Hey!